हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज जी रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे त्या रेसिपीचं नाव आहे कोथिंबीर वडी. कोथिंबीर वडी बनवण्यासाठी आपल्याला जे सामान लागणार आहे ते आहे 1 कप फाईनली चॉप्ड कोथिंबीर, 2 चमचे तेल, 1 चमचा हळद, 2 चमचे मिरची पूड, 2 चमचे तांदळाचं पीठ. ह्यानी कोथिंबीर वडी खुसखुशीत होते. 1 चमचा मीठ, थोडंसं जिरं आणि हा जो 1 चमचा ठेचा आहे मी बनवलेला आलं मिरची लसूणचा आणि 1.5 पेला आपण बेसन घेणार आहोत. तर सुरू करूया. तर आता आपण सुरू करणार आहोत एक एक इन्ग्रेडियंट्स मिक्स करायला. मीठ, हळद, लाल तिखट आणि तांदळाचं पीठ. हळूहळू आपण हे एकत्रित करायचं आहे आणि मग थोडं थोडं पाणी घेऊन ची पेस्ट बनवायची. एकदम पण पातळ पेस्ट नाही बनवायची. आता सगळं मिक्स केलं आहे आपण, तर आता ॲड करूया थोडं थोडं पाणी. असं मिक्स करत राहायचं थोडं थोडं पाणी घेऊन. तर कन्सिस्टन्सी बघा अशी असायला पाहिजे पेस्टची आपल्या. तर आपली पेस्ट रेडी झाली आहे. आता आपण फोडणीची तयारी करतोय. तर मंद आचेवर मी हे तेल गरम करणार. जिरं, छान अशी फोडणी आपण आलं लसूण आणि मिरचीच्या ठेचा घेऊन थोडंसं असं रोस्ट करून घ्यायचं. हलकासं रोस्ट केल्यानंतर यात आपण आता कोथिंबीर ॲड करू. कोथिंबीरवर आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत आणि कोथिंबीरला पण टेस्ट येईल. मस्त गंध येतो छान कोथिंबीरचा. आता आपण पेस्ट मिक्स करणार आहोत. तर ऑलमोस्ट आपण सगळी पेस्ट मिक्स केली आहे. मस्त सुगंध येतो फोडणीचा छान कोथिंबीरचा. तर आपल्याला हे छान मिक्स करत राहायचं आहे. हळूहळू ते असं पिठाचा गोळा कसा होतो तसं होते मिक्स. हे बघा झालं ऑलमोस्ट.
आपण बघू शकतो चमचा असं उभं राहिला की इट इज डन. तर मी हा ट्रे यूज केला आहे. ओके, तुम्ही घरातलं ताट पण यूज करू शकता. ह्या ट्रेला मी ऑइलनी ग्रीसिंग केलं आहे आणि ह्याच्यात आपण हे सारण मिक्स करून वडा थापूया. तर अशा पद्धतीने आपण हे ट्रेमध्ये थापून घेतलेल्या आहेत वड्या. आता ह्याला आपण 5 to 7 मिनिट्स रेस्ट करायला ठेवायचं आणि त्याच्यानंतर ह्याच्या वड्या पाडायच्या. तर आता हे थंड झालं आहे मिश्रण, ह्याच्या आपण आता वडा पाडतोय. ह्याला आता तुम्ही स्टोअर पण करू शकता फ्रीजमध्ये आणि लगेच तळू शकता इन्स्टंट खाण्यासाठी. तर आपली कोथिंबीर वडी आपण पाडून घेतल्या आहेत. तुम्ही इन्स्टंटली तळू शकता हे. तर आता मी तुम्हाला तळून दाखवते. तेल तापलं आहे की नाही बघूया. ओके, चांगलं तापलं आहे. तर आपण चमच्याने थोडं हलवून बघायचं. ओके, की चिकटत नाही आहे ना आपली वडी. माझ्या वडीने एकमेकांना हात केलं. टास्क असतो हा. ओके, तुम्हाला जमलंय. मस्त अशी खुशखुशीत वडी दिसत आहे मला. लेट्स सी. तर आपला व्यवस्थित ब्राऊन रंग आलाय वडीला. थोडंसं असं टॅप करून तेल काढून घ्यायचं आणि टिश्यूवरती काढायचं. आता सेकंड राऊंड. तर आपल्या कोथिंबीर वड्या तळून झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता छान असा क्रिस्पी आणि खुशखुशीत झालेला दिसत आहेत. हे बघा, छान असा खुशखुशीत झालेला दिसतोय. तर तुम्ही ट्राय करू शकता आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी किती आवडली. सो थँक यू ऑल and see you next time.